की सरता का काही तेच मला काही नाही नाही, पण मी याच्या अगोदर तुम्हाला कधी पाहिलंच नाही ना. आम्ही सगळे नर माणसं आहेत, नर सगळे नर आहेत आम्ही. यात कोण कोण नर आहे? आता मी एक नर आहे, हा मध्ये एक नर आहे, हा. पलीकडचा एक नर आहे, हा. आणि एवढीच माती आहे ना आमच्यात. नाराला लावायला आली का मी माझी? नाही रे, मी सुद्धा नाही रे आता. नमस्कार बाई. रात्रीच्या पासून आतापर्यंत तुमचा कार्यक्रम आम्ही पाहिला. हा. तो कार्यक्रम खूप छान आहे तुमचा. हा. पण किती मुली मग तुम्हाला? मला का? हा? थांबा, त्यांचं काय आहे बघू द्या. त्या बाईला म्हणावं नवर देवली द्या का नाही. हा. इकडे. बागायताराचा पोरगा आहे. काय म्हणता? हा. 499 एकर बागायती म्हणा. सांगू तरी बाबा, मला सांगून तरी दे. 499 एकर बाग आहे ते. बापरे, 94,000 केर बारे म्हणा त्याची. 94,000 तरी सरमालिका पळते. 94,000 बिअर बार. मला त्याची खरेदी काय आता? 47,000 स्कॉर्पिओ गाडी आहेत म्हणावं. बापरे. सांडाचं जाताना गाडी सगळं घेऊन जातो आणि येताना पायी येतो. का बरं? गोष्टी गाडी परत वापरत नाही म्हणा. आई शपथ, काय एवढा लखपती आहे. एवढा खतरनाक? बागायतार आहे. अरे आणि बापरे. नुसताच बागायतार नाही. 22,000 काळ्या म्हशीत म्हणावं. प्रत्येक म्हशीच्या गाड्यात कलर टीव्ही असतो आणि अंगाने शिंगाला बांधलेला असतोय. कुलून टीव्ही म्हशीच्या गळ्यात? अहो, तुमच्याकडे बायकांच्या गळ्यात सोनं नाही, अरे. त्याच्या म्हशीच्या गळ्यात आहे. बापरे. हा. त्या बाईला म्हणा यात्रेमध्ये कारीगरचा धंदा करतोय. आला का दाखले? काय तर 94,000 बिअर बार काय टाकले मग? नाही नाही, हा? हे तर सगळं एवढं सांगू राहिला. मला एवढं सांगायचं काय संबंध? संबंध आहे काय? नुसता बागायतार नाही, मग? सरपंच आहे ना गावचा. सरपंच? आला रे आला. या तुला म्हणा इथे घेऊ नको. हे रेडा काय भानगड आहे सर? हा? रेडा नाही आता जाऊ दे काय नाही. आता नाही सांगा ना. तर मला काय म्हणायचंय, नाही नाही, तुम्ही जे एवढं सगळं सांगता मला, हो. हे कशासाठी? मला काय सांगायचं म्हण तुमचा? त्याचं कारण आहे ना. काय? ह्याच्या आता तुमच्या नाचून गेलेल्या मुली आहेत का? मुली का? हा, त्या माझ्या मित्रांनी बघितल्या. बघितल्या? हो, तर माझ्या मित्राचं म्हणजे बागायदाराचं म्हणणे काय आहे, हा. काय एखाद्या कलावंत मुलीशी लग्न करायचे बा. पण मला मुली किती आहेत माहितीये का तुम्हाला? किती? सांगू का? सांगा सांगा. एका खाली एका खाली एका खाली एका खाली एका खाली काय करतोय ग एवढ्या? हे तर तो होतं पहिलं. ए थोबाड तोंडाच्या काय बघतो? खालची मुलगी काय खाली रचली काय? अशी खालची म्हणजे काय, याच्या खालची त्याच्या खालची नाही, एका मागे याच्या एका. मागोमाग. किती म्हणजे? 20 झाल्या 20. अरे बापरे, 20 पोरी. मला इतक्या 20 मुली आहेत. आयला बाई का कुत्री आहे का काय? नीट बोलला तर थोबाडीच कटून टाकीन. माझ्या घरा शेजारी काल कुत्री येली ना, हा. तिला 20 पिल्ले झाले. तर म्हणलं मग तोच प्रकार आहे का काय? नाही नाही, मी बाई माणूस आहे. दिसली का नाही 2 पायाची? तेव्हा आमची इच्छा काय करावं की हा त्याला कलावंत मुलीशी लग्न करायचं. अहो, मग ठीक, माझ्याकडे मुली आहेत ना सुंदर सुंदर. असं ना, हा. काढा ना मग बाहेर. कुठून आहे? आणि घरातून बाहेर काढा. नवरदेव बघायचा का तुम्हाला? मग नवरदेव दाखव ना. अय नवरदेव. कोण इकडे जा. नवरदेव मी हे का तू? पुढे झालं. तुम्ही फक्त वाजवायचं काम करा. नमस्कार. नमस्कार. सूर्यासारखा दिसणारा सूर्य काळा म्हणणार असतो. सूर्यासारखा दिसणार, चंद्रासारखा उभारणारा, वाऱ्यासारखा जवळजवळ कोंबडत फिरणारा, उन्हाळ्यासारखा कोणत्याही वेळेत घुसणारा मी नवरदेव मुलगा आहे. पोरगी बसत आहे मला. बिना अकलीच्या हा? पुरी काय आहे म्हणून सांगायचं पटकीनं. अरे ती तुझी वाहणारी सासू आहे, सासू. आणि तुझा तर सासू आहे का? सासू आहे. आणि मग कोण आहे? बरं रमेश, आता काय, दिसत नाही का सासू? लग्न ठरल्यावर मग किती टाइम लागला? अरे लग्नाला बघ, आता पहिलं पत्रिका छापावं लागेल, नंतर पाहुण्याला वेळांना वाटावं लागेल, इकडे फाट्याला जावं लागेल, चांडवत आता इथेच आहे, आणि पंचताळ्यावर जावं लागेल, ते हॉल बुकिंग करावं लागेल, बस्ता बांधावं लागेल. माझ्या अंदाज सरासरी 15 दिवस जातील अजून. 15 दिवस 15. तोपर्यंत मी थांबायचं. मग तात्पुरती सासू माय बागायचं. हे काय बिना स्वयंपाकाला. नाही नका, तुम्ही पाहिजे. नाही काही देणार नाही साहेब. हा. तर एक काम करा, पहिला आम्हाला पुरी दाखवा. पुरी दाखवू का? हा, त्याला जी पसंत पडेल ना, हा. त्या मुलीशी तो लग्न करणार. बरं, आता सगळ्या बोलू का एक एक बोलू? सगळ्यांना का बोलू? हा. सगळ्या बोलावल्या का इथेच भागवा चालू करते. हा ना, खरंच ना. एक एक बोलवा दामाने. बर बर. आकाशा! तिकडं माताच्या पलीकडं 300 रोप घेईन. माग,
एवढं उन्हात आता फुकाचं देईन ना. हा त्या नवरदेवाला पोरगी पावली. तो नवरदेव आपल्याला लग्न करायचं त्याला करायचे. आणि तू बघ बरं तुमच्या मुलगी बाई पोरगी देणार आहे बघा साबरे भन्नात करून. नवरी आली काय? कोण? मी अरे रात्री काही कमी पडलं काय? इकडे नीट बघून घे, पोर नीट बघून घे. तुला लग्न करायचे. या अशी काय करते? तिला डोळ्याचा लकवाय. दाखवाय हा आणि आता गावात तुम्ही काय तोयची का? का बरं? अरे गावात श्रीमंत घर नाही माझं. सगळे फुलावाले येतोय, हारवाले येतोय, दुधावाले येतोय, पेपरवाले येतोय. हा. दुधावाला दूध म्हणा वहिनी दूध घ्या. हिनी म्हणा द्या दूध. दुधावाला 10-12 वर्ष तरी मला उधारी मागल का? अहो, मग तुमचा फायदा होईल ना. काळजी करू नको. तुझा दुधावाला मीच आहे. आणू नको उद्या बोल. घ्या घालू. तू ढोलकीवाला आहे का स्टँडवर पेपर घेऊन होता कुठं? या घालू. आले का? असं रांगता रात गेलं नाही. ए बाई चांगली पुरी दाखवून अशी खुणा खंची जाते. अरे ही बायको करून गेली तर अख्या गावकरी माघारी येऊन बसायची. अहो, कशाला बसत त्यांना सवय माहीत झाल्यावर. बागायताराचा पोरगा आहे आणि त्याची इच्छा काय माहितीये हा. ना? कलावंत मुलीशी लग्न करायचे. ठीक आहे ना. ही चांगली पोर काढा ना ए कुठून काढा? घराच्या बाहेर. हा काढ. दुसरी बोलवते. अगं उषा. जागा चुकली. नवरदेवाला दाखवायला पाहिजे. नवरदेव पोरगी आता ही सुंदर आहे. आणि ती पहिली पोरगी दिसायला चांगली ती पण ती खुनत होते त्याच्यावर. अगं बाया, अगं बाया. बस टाकलं दाखवा लागलं. बस या अशी काय ती तिला ना रातांध आहे रातांध. तुझ्या आईला थांबा ना. विषय काय माहितीये का? एक सुद्धा आवडत घरातीने काढून ठेवलेलं तो. थोडं ऐका तरी. हे ना युळभर चांगली असती. हा. युळभर हिंडती मस्त एकदम फ्रेश मध्ये. बर. 7 वाजल्या का तापायला सुरुवात करते. तिला दिसतच नाही. दिवसभर चांगली असते आणि नेमका मुद्दा आला का तेव्हा दिसायचं म्हणतो. आणि दिवसभर काही बोकंडी घेऊन फिरू का मग? हा 7च्या पुढून ए काय ना म्हणजे पुढे उषावय उषा. अहो रात्रीपासून माझी लय मान अवघडली हो. हा. जरा तुमच्या उशाला घेऊन झोपू का मी? काय तिकडे खबर तोंडाच्या. तुझ्या उशाला तोंडावर वर कर देऊ हा चल घ्या चला. तिला घालू. अरे नाही रे या मायला. ए बाई चांगली पोरगी असं दाखवलं मला काही लागण्याची गरज नाही. माझ्या याच्या घरी भागत आहे जेवायला. इकडे जेवायचं पहिलं बोंबल. हा जेवायला म्हणतो. हा नाही तर याच्या घरावर भागात आहे म्हणजे अर्थ वेगळा होतो. आता लास्ट माझं लाडाचं बोबड. असं का मावळाचं बबडं? माझं लाडाचं बोबड बोलवते आता. तसंच हे माझं काय? संडासचं डबडं. बोलू का? अगं निशा. आम्हा नळाला पाणी यायचं चिन्ह दिसतंय. विनंती आहे प्रत्येकाने बाटल्या भरून न्या. साऊंड सिस्टीम चांगली आहे बरं का. मस्त आहे. शिवांजली वाडीवर नारेंगाव. शिवांजली वाडीवर नारेंगाव. 5 करत. येड्या. अरे वा वा क्या बात आहे. चल चालू झाला सुरू झाला. छोटी गोष्ट लहान बाई मोठी गोष्ट. आता नवरदेवाला बघू द्या. नवरदेव येड्यावानी करू नका. उगाच काहीतरी येड्यावानी करतात ते बाई पोरगी. हा जाऊ दे बरोबर आहे. जाऊ दे. काय त्याच्या आईला हे चार्जिंग वर आहे का? शांतीवर नाही. मग? तिच्या नंतर काय अशी आलेली. ही पोरगी का? हा स्वयंपाक करते की? स्वयंपाक इतका सुंदर स्वयंपाक करते आणि लई चव आहे तिच्या हाताला. ओरण करते का? ओरण ओरण काय? डाळीचं ओरण हा बनवती ओरण करते. हो. भात हा? भात एवढा काय जीव गेल्यावर भात म्हणा ना. हा. बनवती भात करते हा. आणि पाचट्या ए पाताच्या काय? हा, बनवती चपात्या करते. हा. चपात्या नाचणं कोणत्या आता करते? ह्या आता धरती. अरे वा एकदा नाचणं धरली की खा चपाती पाहुणा कशाला आई घालायची होती. इथं लग्न करायचं तुम्हाला. करायचंय. इथं? इथं? हिला काही नवरीची गरज आहे हो. का बरं? सारखा चालू आहे ए, ना. जरा खावानी आहे. हो बाई हा.
दिवाळीचा स्वयंपाक येतो ना अहो लय सुंदर स्वयंपाक बनवती दिवाळीचा हा करंजा लाडू सगळं बनवते कापण्या बनवती तिला फुल काय म्हणत होता भांगाडी त्याला काही कळत नाही दुसरं बोलूच काहीतरी काहीतरी हा बरं तोंड दाबलं ए रमेश पोरगी धार्मिक आहे धार्मिक धार्मिक आहे हा धार्मिक आहे. अरे तिच्या गळ्यात माळे माळावरूनच आपल्याला कळायला लागत होतं ती काय म्हणती धार्मिक असल्यामुळं काय उठी उठी गोपाळ काय म्हणते काय सण आहे सण अरे संक्रांत सांगत संक्रांत कसं म्हणतो काय म्हणते तुला काय? तिळगुळ घ्या गोड चल पाया पडतो पोरगी दाखवून अरे त्याला म्हणतो पोरगी की नाही मला म्हणते हा? ए आई हा? हे काम करा काय पोरगी स्वयंपाक करती हा सगळा सगळा हे काम करा काय? आईला सांगा काय तिच्या हातात काय मिरची पावडर देऊ नका का बरं ए हा आताच्या होईल असं करू गाणं म्हणते की माहिती नसतं आमच्या गावात बी शाहीर आहे. आम्हाला गाणं आम्हाला कळत नाही यांना कळतं बाई गाणं म्हणा हे मुली तुला गाणं येतं येतं ना चांगलं येतं हा म्हणून दाखव राम 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 आरिदम चालू ठेवा हा, चालू ठेव, चालू ठेव. राम 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 रे राम 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 रे तुमच्या आईला लागला माझा मामा रे बंद करा गाणे का हे गाणे चालणार नाही का पहिल्याच दिवशी फेल गाणे का ती काय म्हणली काय म्हणली? राम 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 रे तुमच्या आईला लागला माझा मामा रे तरी मी विचार करतोय हा तिच्या मामाचा चेहरा आणि तुझा चेहरा सारखा कसं आहे काय कोणतं गाणं म्हणली राम राम रे हा आणि तुमच्या आईला लागला मामा रे ती पोरगी तुला म्हणली हा इकडे या बाई रात्रीपासून आतापर्यंत तुमचा कार्यक्रम पाहिला आम्ही गोड कार्यक्रम आहे तुमचा चांगला कार्यक्रम आहे पण हा तमाशा संगीत रत्न दत्ता माडिक पुणेकरांचा आहे आहे ना तर त्यांचं गाणं आता ऐकायचं तुम्हाला ऐकायचंय ना हो संजय माडिक नमस्कार बाई. दत्ता माडिक पुणेकरांचे काही जुन्या आठवणी होय. लोकांनी सांगितलं का तुम्ही जर म्हणल्या पाहिजे म्हणा ना दत्ता माडिक पुणेकरांचं किती महिना हा. गाणं मी तुम्हाला ऐकून छान, दाखवतो छान. संपतराव पानवण खरेदी विक्री संघ अध्यक्ष व प्रभाकरी हरी कुलकर्णी यांच्या